न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत आरपीआयचा शिवसेना पक्षाला पाठिंबा। संविधान दिनी आमदार सुहास बाबर यांनी विटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहिली। संविधान दिनाचं औचित्य साधत विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या पॅनलला आरपीआयच्या वतीने अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, तालुकाध्यक्ष नवनीतजी लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांतजी कांबळे, तालुका उपाध्यक्ष सुरेशजी कांबळे, ॲडव्होकेट तुषार लोंढे, अजित साबळे, भालचंद्र कांबळे, धर्मेश पाटील, शेखर तात्या भिंगारदेवे, संदीप मुरिक, अमर शितोरे, संजय कांबळे, लीला रामचंद्र भिंगारदेवे, गणेश लोखंडे, आनंद लोखंडे, दिलीप लोंढे, अनंतकुमार घाडगे, इसाक पिरजादे, साहिल वाघमारे, संतोष लोंढे, बशीर मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते। या निर्णयाबद्दल आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार सुहास बाबर यांनी आभार व्यक्त केले। आंबेडकरी जनता नेहमीच आमच्या पाठीशी ठाम उभी राहिलीये। भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी तत्पर राहीन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश व दाखवलेला मार्ग यावरून वाटचाल करण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे आमदार बाबर यांनी सांगितले। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। प्रथमतः खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मधल्या सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। संविधान दिनानिमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास आम्ही आता सर्वांनी एकत्रितपणे अभिवादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधानाचा जन्म घातला त्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना मी मानाचा मुजरा करतो। आज आरपीआयच्या वतीनं त्या विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे। मी आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि खास करून आमचे सर्वांचे नेते आणि आरपीआयचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन आणि निश्चितपणे एक खूप मोठं बळ आम्हाला या निमित्तानं आमच्या उमेदवारांना मिळतंय। एक चांगली संधी निर्माण करण्याची या सर्वांनी आम्हाला एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितपणे या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू। या शहरातल्या सगळ्या समाज घटकांना सगळ्यांना एका विशिष्ट विचार प्रवाहामध्ये आणून त्यांचा कसा विकास होईल यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। 20 वर्ष परमपूज्य डॉक्टर विजय असो।